हॅलो 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 वेलकम टू द न्यू व्लॉग. आज मी व्लॉग उठल्या सुरू केला आहे आणि छान काल भरपूर मस्त चंपी करून झोपलेले रात्री, कारण केसांना पण हलका हलका ड्रायनेस येतोय. सो मस्त वेणी घालून झोपले होते मी, पण केस निघालेले आहेत सगळे. तर आता मी स्टीम पण घेणार आहे जरा. ॲक्च्युली स्टीम घ्यायला नाही पाहिजे, पण बारीक बारीक पिंपल्स येत राहतात. सो मला जरा हलकं क्लीनअप करायचं आहे घरातल्या घरात. आणि मी 2-3 वेळा व्हिडिओ एंड करायला विसरली आहे. कधी यूज टू होईन, पण आता मला असं झालं की एव्हरीडे आठवणीत करायला पाहिजे व्हिडिओ एंड. तर आजपासून मी ते पण लक्षात ठेवणार. मला आधी असं वाटत होतं की ट्रॅव्हल गाईड टाकलं आहे, तर म्हणजे ट्रॅव्हल गाईड मी पोस्ट केलं आहे यूट्यूबवरती, तर मी व्लॉग नको टाकू का, जो डेली व्लॉग मी टाकते. नंतर मला असं वाटलं नको, असे व्हिडिओज पण जाऊ देत आणि डेली व्लॉग पण जाऊ दे. मग एका दिवशी 2 व्हिडिओ गेले तरी चालेल. आजचा दिवस सुरू करूया. आणि आज आमच्या बिल्डिंगचा पूल बंद असतो फॉर मेंटेनन्स. तर मी विचार करते की दुसऱ्या बिल्डिंगचा जो पूल आहे तिथे कधी बंद असतं ते जाऊन विचारायला पाहिजे, ज्या पूलमध्ये आम्ही आधी पण गेलेलो. जर आज तिथे बंद नसेल तर आज मी तिथे जाणार आहे प्रॅक्टिसला. आणि मला आज अजून एक व्हिडिओ शूट करायचा आहे. सो मोस्टली या व्लॉगमध्ये मी त्या शूटचं BTS पण तुमच्याबरोबर शेअर करेन. लेट्स गो. भांडी घासायचा कंटाळा यायला लागला आता. जज करू नका तुम्ही मला, माझंच घर आहे, आम्हीच ती भांडी वापरतो, त्याच्यात जेवण मीच बनवते, आम्हीच जेवतो, सगळं आहे. पण मला आता कंटाळा यायला लागला भांडी घासायचा. आणि मला हाऊस हेल्प पण नको वाटते, कारण मला असं वाटतं की आमचं तितकं कामच नसतं 3 लोकांचं, ठीक आहे. आणि मला वेळ पण मॅनेज होतोय सध्या तरी. जेव्हा नाही होणार तेव्हा मी हाऊस हेल्प लागून, पण मला बोर होतं, फक्त कंटाळा येतो मला. असं नाही आहे की ते काम होत नाही आहे. 6.5 hours later. सो अजून 10 दिवस पण नाही झाले आय थिंक 10 दिवस. मी थोडं किचन वगैरे आवरलं, पण अदरवाईज फार काही शूट करावं असं वाटलं नाही. मग मला असं वाटलं की जाऊ दे, आज मी ट्रॅव्हल गाईड शूट करते. टॉपिक पण आवडीचा माझ्या आणि छान वाटेल मला शूट करायला. सो रेडी होऊया. सकाळपासून निवांतच घालवला वेळ. फार ॲज काही कॉन्टेंटशी रिलेटेड काम नाही केलेलं, एडिट करणं अपलोड करणं सोडून. मग मी विचार केला की ट्रॅव्हल गाईड शूट करूया, कारण पटापट आता टाकायचे आहेत मला ट्रॅव्हल गाईड सगळे. सो रेडी होऊया. छान मी काढलाय हा टॉप, माझा फेवरेट आहे, ब्लॅक कलरचा, खूप छान फुल स्लीव्ज आहे मस्त. सो हा एक टॉप, ही जीन्स, आणि थोडा मेकअप करूया आणि मग व्हिडिओ शूट करूया. सगळ्यात आधी मी चेंज करते. किती सुंदर बेसिक ब्लॅक टी शर्ट आहे, पण किती छान दिसतो, खूप आवडतो मला हा टी शर्ट. सो थोडंसं मेकअप करते आता. मॉइश्चरायझर लावलं मगाशी मी खाली पण जाऊन आले, पण मी तेव्हा पण काय शूट नाही केलं. पब्लिकमध्ये तसं मी झाली आहे कम्फर्टेबल, पण तरी कधी कधी नाही म्हणत, फुल मेकअपच होतोय हा, पण ठीक आहे, थोडं बेटर पण फील होईल. मला थोडं लो वाटतंय, काय माहीत नाही का. छान झालाय बेस, मस्त दिसतंय. मी गुड्डीचं कन्सिलर ट्राय केलंय, छान दिसतंय. पण मी सगळं मेकअप मिररमध्येच करते, पण तुमच्याबरोबर पण शेअर करायचं आहे. कारण असं या साईडला लावला कॅमेरा तर लाईट नाही चांगली, म्हणून मग सगळं बंद करून समोरची लाईट यूज करते.
मेकअप छान. आणि आता केस विंचरते आणि मग बसते मी. इयरिंग्स पण चेंज कर, मी आजच चेंज केलेले, पण इयरिंग्स पण बदलते. काहीतरी छान घालूया. माझ्याकडे हे इयरिंग्स आहेत, हे पण चांगले वाटतात जे आता घातलेत ते. छान डिझाईन आहे, पण काहीतरी चेंज. सुंदर. मी तुम्हाला लाईट दाखवू का माझी? ही माझी एवढी मोठी रिंग लाईट आहे, माझ्या जीवाच्या अर्धी रिंग लाईट आहे. म्हणून मी ती पोर्टेबल छोटी लाईट वापरते, कारण ही लावायची म्हणजे कष्ट जड. पण हे खूप छान आहे. त्याचा रिव्ह्यूचा व्हिडिओ मी करणार होते, पण आळस केलेला आहे आधी. पण ठीक आहे, कधीतरी बनवेन. मला इक्विपमेंट्सबद्दल पण करायचं आहे, म्हणजे मी कुठले गिअर्स यूज करते वगैरे. गिअर्स वगैरे बोलणं इतकं काही वापरत नाही मी. पण ॲज अ बिगनर क्रिएटर तुम्ही काय काय इन्व्हेस्ट करू शकता वगैरे वगैरेचा व्हिडिओ पण मला करायचा आहे एकदा. तर ही आहे माझी रिजटेकची लाईट, एवढी मोठी. मला असं वाटलं की एवढं आहे तर वापरायला पाहिजे. सो मी आजपासून शक्यतो ट्राय करेन की मी छान लाईटमध्ये शूट करते. हां, चला. बाय द वे कशी दिसते मी? कमेंट करून सांगा माझा हा लुक तुम्हाला कसा वाटला. कारण हा खूप झटपट केलेला मेकअप. शिकली आता मी पटापट मेकअप करायला, कारण आज मी जरा बेस वगैरे पण छान केला, मस्त कलर करेक्टर लावला आहे वगैरे वगैरे वगैरे. सो छान मेकअप. ते असे बोलतात ब्युटी क्रिएटर्स मोठे. मी आता रिंग लाईट ऑन केल्यावर मला लक्षात आलं ब्लश नाही लावलाय मी. ब्लश लावायचा बाकी आहे. पटकन थोडासा ब्लश लावूया. थोडासाच वाटत असतो मला, पण मी ब्लश ब्लाइंड आहे याचं मला रिअलायझेशन आहे. ऑफ कॅमेरा करू का जरा? चेहऱ्यावर कलर्स ॲड झाले की मग कळतं की बेस चांगला झालाय की नाही. नाहीतर एकदम ब्लंट फेसवरती, म्हणजे फक्त बेस केल्यानंतर तर काही समजत नाही चांगला झालाय बेस की नाही. अगं आज तरी कमी लावलाय मी ब्लश. थोडासा अजून ॲड करूया. छान. हे कायच फरक पडला, पण ठीक आहे, चांगलं दिसतंय. आज उभं राहून करू का व्हिडिओ? मला जेव्हा वाटेल तेव्हा मी बघेन. नको, पण बसूनच बरं वाटतं ना, कम्फर्टेबल थोडा.